पण या ठिकाणी सोमेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत। सोमेश्वर म्हणजे बारामती तालुक्यातील करंजे या ठिकाणी सोमेश्वर साखर कारखान्यापासून 6-7 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे। सोमेश्वर मंदिर हे साक्षात सती मालुबाईने तपश्चर्या केलेलं हे ठिकाण आहे। तर सती मालुबाई रात्री 12 वाजता उठायची आणि गावाबाहेर जाऊन वाळूची पिंड करून त्या ठिकाणी पूजा करायची। अशी 12 वर्ष केल्यानंतर पिंडीतून महाराज बोलायला लागले सोमेश्वर की तू सुरटी सोमेश्वराला ये। तर मग सुरटी सोमेश्वराला ये म्हणल्यानंतर ती मनात विस्मित झाली की देवा मी कशी येऊ। तर आहे ना देव म्हणले तुझ्यासाठी विमान पाठवीन। तर या ठिकाणी हे गणपतीचं मंदिर आहे। अशी 12 मंदिरं आहेत, अशी छोटी छोटी 12 मंदिरं आहेत। ही दोन्हीची पूजा आणि पुढं गेल्यानंतर 1-2 बारवा आहेत या ठिकाणी। एक सप्तिगिरीची बारव आहे आणि एक बारव आहे ना मंदिरा शेजारी आहे, तिथं कुणी आंघोळ वगैरे करत नाही। सप्तिगिरीची बारव आहे म्हणजे खरं खोटं करायची बारव आहे। आणि इकडं पश्चिम दरवाजाला एक बारव आहे, ती बुजावली होती अजितदादांनी, ती परत खोदली। तर इथं एक बारव आहे आणि ही लाई आणि ही प्रथम पूजा नंदीची। ही नंदीची पहिल्यांदा पूजा करतात। आता मंदिरात आपण आलेलो आहोत आणि मग दुसरी करावी, पहिली पूजा नंदीची, मग दुसरी गणपतीची आणि तिसरी सोमनाथाची। दिसतंय LED म्हणजे सोमनाथ। तर दुसरी गणपतीची आणि तिसरी सोमनाथाची, चौथी मालुचंडिकेसहित, 5वी पूजा भैरवाची, 6वी करावी तुळशीची, 7वी बारवेवरील खोमण्याची, 8वी शेषासहित। हो का, इथं एक बारव आहे। तर या सोमेश्वर मंदिरामध्ये माझ्या आईवडिलांनी तपश्चर्या म्हणजे सोमयाचे उपवास वगैरे धरले, तर त्यांचं चांगलं झालं आणि माझंही म्हणजे सोमयाच्याच कृपेने आईवडिलांना मी प्राप्त झालेली आहे। थांबा मावशी थांबा, ही सोमेश्वराची पिंड। जय सोमनाथ।